असं आहे की आजच मी सकाळी ऑडिओ क्लिप टाकलेली आहे, जी मला एका स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खास फोन करून सांगितली. त्यांनी सांगितलं की स्टेट बँकेने जे तिकडनं उत्तर प्रदेश, बिहार, हिंदी भाषिक किंवा अन्य राज्यातनं जे आलेले स्टाफ आहे त्यांना खास पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहे की त्यांनी मराठी भाषेत काय प्रकारे संवाद ग्राहकांशी साधला पाहिजे. ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेस पण SBIने चालू केलेले आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियाने. आणि त्याचा खूप म्हणजे आम्ही जी जनजागृती केली, जी बँकांना पत्र दिले, जी RBIची गाईडलाईन दिली, त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम, सकारात्मक दृष्टिकोन हा स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचे आभार. आणि त्याच पद्धतीने सगळ्या बँकांनी करावं. आम्हाला कुठेही कायदा हातात घ्यायची आवड नाही आहे किंवा हाऊस नाही आहे. शेवट केसेस पडतात ते आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांवर पडतात आणि ते 5-5, 10-10 वर्ष केसेस चालवावे लागतात. लोकांना पासपोर्ट मिळत नाही. तरीही आम्ही हे करतोय, मराठी भाषेसाठी करतो. कालपासून एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला गेला की मनसेचा U-टर्न वगैरे. मला असं वाटतं जर आंदोलन सक्सेसफुल झालं तर ते थांबवायचं नाही, तर ते काय चालू ठेवायचं. खोटे नॅरेटिव्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत हे जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत. मला वाटतं तो जो फोन कॉलची जी ऑडिओ क्लिप मी टाकली आहे त्याच्यामध्ये या खोटे नॅरेटिव्हचा पर्दाफाश पूर्णपणे झालेला आहे. आंदोलनाचं यश म्हणावं का? कारण ते कर्मचारी ऑडिओ क्लिप मध्ये म्हणतायत की आम्ही क्लासेस घेणार आहोत, माहिती पुस्तिका आम्ही तिथे उपलब्ध केल्या आणि उत्तर भारतीयांनाच नाही तर इतरांना देखील आम्ही ते शिक्षण देणार आहोत. निश्चित म्हणजे जो कालपासून एक नॅरेटिव्ह खोटा पसरवण्याचा प्रयत्न काही स्पॉन्सर्ड लोक करत होते, मला असं वाटतं त्यांच्या थोबाडीत या ऑडिओ क्लिपनी मारलेली आहे. याच्या अगोदर एक वारंवार ज्या पद्धतीने हे सगळं केलं जातं, अशा आंदोलनं झाली त्यानंतर पुन्हा मनसे मागे झाली अशा पद्धतीने. नाही, पण मला एक सांगा, आता जर त्यांनी ऑनलाईन क्लासेस चालू केले, ते मराठी बोलायला सुरुवात केली, तर मग याच्यात मागे कुठे गेलो आम्ही? संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतात की हे मनसेचं आम्ही आंदोलन म्हणणार नाही, मराठी भाषेसाठी आम्ही पण आंदोलने केली, पण मंत्री भेटून गेल्यानंतर तुम्ही आंदोलन का मागे घेतलं, अशा प्रकारचं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला त्याच्याबद्दलची अक्कल नाही. मनसेवर टीका करणं आणि मनसे द्वेष हा संजय राऊतांच्या मनामनात भरलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतात. अशा भिकार फुल्या माणसाला उत्तर द्यायची गरज नाही. वारंवार का टीका करतायत ते तुमच्यावरती? कारण तर त्यांना विचार ना, मी काय उत्तर देऊ? दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते देखील टीका करतायत. ते म्हणते अंदर की बात काय आहे, उदयजी भेटून गेल्यानंतर. सदावर्ते नाही, पुढे. मुंबईच्या पाणी प्रश्नावरती प्रश्न आहे. मोठी टंचाई आहे पाण्याची आणि टांगती तलवार आहे मुंबईकरांवरती. कारण महानगरपालिकेने योग्य नियोजन आधी केलं पाहिजे. कारण आपण पाहिलं तर जवळपास 75,585 दशलक्ष लिटर मध्य वितरणामध्ये आहे आणि इतरत्र बाकीच्या धरणामधून जे पाणी साठा आपल्याला येतो तो देखील दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला पाणी. मुळात काय आहे की या वेळेला जर बघितलं तर पाऊस व्यवस्थित झाला, पूर्ण तलाव काठोकाठ भरलेले, ह्या बातम्या आपणच सगळ्यांनी दिल्या. त्यानंतर आता जर पाणी कमी पडतंय तर मला असं वाटतं ते कमी पडतंय ते जो उन्हाळा चालू झालेला आहे, बाष्पीभवन झालेलं आहे, त्यामुळे या प्रकारचं पाणी दरवर्षी कमी होतं. म्हणजे या वर्षीच झालं असं नाही, बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी घटत असते. पण पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे महानगरपालिकेने करायला पाहिजे. मला असं वाटतं जो आपला जलबोगदे आहे त्याच्यामध्ये कुठे लिकेज आहे का? आज जवळजवळ 5 MLDच्या वर पाणी हे फक्त वेस्टेज जातं आपलं. ते वेस्टेज जरी आपण वापरलं तरी मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल. राखीव पाण्याची मागणी महानगरपालिकेने 3 आठवड्यापासून राज्य सरकारकडे केली, परंतु अजून त्याला कोणतंही उत्तर दिलेलं नाही. 33% पाणी साठा आता मुंबईच्या धरणांमध्ये. मी तेच तुम्हाला म्हटलं ना, आज काय आपण तहान लागली की विहीर खणतो अशातला प्रकार आहे. मला असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प महानगरपालिकेने सगळीकडे राबवले पाहिजे, जेणेकरून पाण्याची जी भूजल पातळी आहे ती वर यायला मदत होईल. आणि त्यासाठी आपण काय करतो, जेव्हा पाण्याची कमतरता वाटते तेव्हा या सगळ्याचा विचार करतो. खरा हा विचार 365 दिवस झाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. काल मनसैनिक झेप्टोच्या कार्यालयामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी उंदीर सापडतायत अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं.
काय नक्की त्या ठिकाणी परिस्थिती झाली? काल आमच्या काही 6 पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून घेऊन का घेऊन गेले? आम्ही झेप्टो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन्स ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का? माझा पोलीस प्रशासनाला पण प्रश्न आहे. आणि झेप्टोचे ते कोण शहाणे अधिकारी आलेले काल तिथे लिगलवाले, ते पोलिसांवर दबाव टाकत होते की यांच्यावर खंडणीची केस टाका. मग तुमची घाण दाखवली की तुम्ही खंडणीची केस टाकणार? मला झेप्टोच्या सर्व लिगलवाल्यांना माझा इशारा आहे, सांभाळून राहा. मुंबईत धंदा करायचा आहे. फालतूच्या खोट्या केसेस टाकायचा प्रयत्न कराल ना तर जिथे दिसाल तिथे तुमचे कान चेक केले जातील. हे झेप्टोवाल्यांनी लक्षात ठेवायचं. नसत्या घाणेरड्या आणि चुकीच्या तक्रारी ना करायच्या. तिथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले, तिथे गेल्यावर आम्हाला दिसलं की उंदीर फिरतायत, झुरळ फिरतायत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं. तिथे एका चॅनलचा, मला वाटतं तुमच्याच चॅनलचा तिकडे प्रतिनिधी होता. त्यांनी कॅमेऱ्यात सगळं शूट केलं. खंडणी मागायची असते तर कॅमेरावाल्याला बोलवलं असतं किंवा पत्रकारांना बोलवलं असतं तिकडे. म्हणजे तुमचा एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार. फिरणं बंद करू झेप्टोवाल्यांचं. त्यांनी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसेस नाही टाकायच्या. कुंभमेळ्या प्रकरणी जे राजसाहेबांनी वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती महंत अनिकेत शास्त्री म्हणतायत की राज ठाकरे असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील अशा प्रकारचे धार्मिक वक्तव्य करणाऱ्यांवरती बंदी घातली पाहिजे. महंत अनिकेत शास्त्री म्हणतं ते हेच म्हणतं ना, त्यांनी ज्ञानेश्वरांना मुंज करायला दिली नाही, ज्ञानेश्वरांच्या वडिलांना देहांत प्राश्चित्य करायला लावलं. त्यांचं काय मनावर घ्यायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.